नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतरस्ता कसा भेटू शकतो आणि शेतरस्त्यासाठी कोणाकडे आणि कसा अर्ज करावा लागतो हे पाहणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या व्यक्तीस त्याच्या शेतामध्ये जाण्यास नवीन रस्ता हवा असेल तर तो कसा मिळवता येतो, त्याचबरोबर नवीन रस्ता मिळवण्यासाठी कोणाकडे अर्ज दाखल करता येतो, तो अर्ज कसा करावा, त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे आवश्यक असतात आणि त्याची साधारण प्रक्रिया कशी चालते हे आपण पाहूया। शेतकऱ्याला स्वतःच्या शेतजमिनीमध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 143 नुसार नवीन रस्त्यासाठी अर्ज करता येतो। हा रस्ता शेजारच्या शेतकऱ्याच्या बांधावरून दिला जातो। तर नवीन रस्ता मिळवण्यासाठी तहसीलदार साहेबांकडे रस्ता अर्ज दाखल करावा लागतो। त्याचबरोबर अर्जामध्ये अर्जदाराचे संपूर्ण नाव, पत्ता, त्याचबरोबर गट क्रमांक तसेच लगतच्या शेतकऱ्याचा संपूर्ण पत्ता। अर्ज भरून झाला की या अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडावी लागतात। 1 नंबर, अर्जदाराच्या जमिनीचा आणि ज्या लगतच्या जमिनीच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे त्या जमिनीचा कच्चा नकाशा। त्याचबरोबर अर्जदाराच्या जमिनीचा चालू वर्षातील 3 महिन्याच्या आतील 7/12। तसेच लगतच्या शेतकऱ्याची नावे, पत्ते आणि त्याच्या जमिनीचा तपशील। अर्जदाराच्या जमिनीचा न्यायालयात काही वाद सुरू असेल तर त्याची कागदपत्रासहित माहिती पण भरावी लागते। तर एखाद्या शेतकऱ्यानं अर्ज दाखल केला की अर्जदार आणि ज्या शेतकऱ्याच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे त्या सर्वांना नोटीस काढून त्याचं म्हणणं मांडण्याची संधी देण्यात येते। तसेच अर्जदाराला शेतात जाण्यासाठी खरोखरच रस्त्याची आवश्यकता आहे काय याची तहसीलदाराकडून प्रत्यक्ष पाहणी करून खात्री करण्यात येते। ही प्रक्रिया पूर्ण झाली की तहसीलदार रस्ता मागणीच्या अर्जावर निर्णय देतात आणि आदेश पारित करतात। तर सामान्यपणे 8 फूट रुंदीचा रस्ता मंजूर केला जातो, म्हणजेच एकाच वेळेस एक बैलगाडी जाऊ शकेल इतका रस्ता दिला जातो। पण तहसीलदाराचा आदेश शेतकऱ्याला मान्य नसल्यास आदेश प्राप्त झाल्यापासून 60 दिवस म्हणजेच 2 महिन्याच्या आत उपविभागीय अधिकाऱ्याकडे अपील दाखल करता येते किंवा 1 वर्षाच्या आत दिवाणी न्यायालयात दावा पण दाखल करता येतो। तर आपली माहिती कशी वाटली? जर चांगली वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।